हॅलो हाय नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज व्लॉग। तर आज मी तुमच्यासोबत आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी पहिल्या गुरुवारची पूजा आणि देवीचा नैवेद्य। तर या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग पूजेला सुरुवात करूयात। तर आता पूजेची मांडणी करण्यासाठी मी असा एक चौरंग घेतला, तो स्वच्छ पुसून घेतला। त्यानंतर त्याच्यावरती ब्लाउज पीस अंथरला आणि माझ्याकडे लाल रंगाचे वस्त्र पण होते, ते पण मी अंथरून घेतले। तर आता आपण कलशाची स्थापना करून घेणार आहोत। तर कलशामध्ये मी पाणी टाकून त्यामध्येच अक्षदा, फूल, नाणं या सर्व गोष्टी टाकल्या आणि थोडंसं कुंकू ओलं करून त्या कुंकवाने मी स्वास्तिक काढून घेतली आणि नंतर मग 5 वेळेस मी हळदी कुंकू ही कलशाला लावून घेतलं। तर मी प्रत्येक वर्षी अशीच पूजा करते, तर त्याचप्रमाणे मी याही वर्षी पूजा केलेली आहे। तर अशी काही पूजा करते वेळेस म्हणजे घरात पण खूप पॉझिटिव्हिटी, म्हणजे एकदम प्रसन्न आणि चैतन्य निर्माण झाल्यासारखं असतं। तर आता अक्षदा ठेवून आपण त्यावरती कलशाची स्थापना करणार आहोत। तर कोणतीही पूजा करते वेळेस आपण पहिला तर दिवा लावून घेतो। तर दिव्याला पण मी हळदी कुंकू लावून फूल वाहिलेलं आहे। त्यानंतर हे आंब्याची 5 पानं घेऊन मी त्याच्यामध्ये नारळ ठेवून दिला। तर त्या नारळाला मी हळदी कुंकू लावून घेतलं। त्यानंतर अशी एक मी वेणी आणली होती, ती वेणी पण मी देवीला अर्पण केली। त्यानंतर आता आपला कोणतीही पूजा करते वेळेस सगळ्यात महत्त्वाचं तर आपले गणपती बाप्पा असतात। तर गणपती बाप्पा हे आपलं आराध्य दैवत, तर त्यांचीही मी पूजा करून घेतली। त्यानंतर हा माझ्याकडे महालक्ष्मी मातेचा फोटो आहे, त्याचीही मी पूजा करून घेतली। त्यानंतर मग फळं, नंतर पानाचा विडा ठेवला आणि हे कथेचं पुस्तकही ठेवलं। तर त्या सगळ्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर सकाळी पूजा केल्यामुळे नैवेद्य काही तयार नव्हता, त्याच्यामुळे मग मी देवीला फक्त दूध आणि गूळ ठेवलेला आहे। तर सगळ्यांना मी फुलं पण ठेवून घेतली, धूप अगरबत्ती पण लावली। तर अशी ही सोपी अशी माझी गुरुवारची पूजा मी मांडलेली आहे। आणि आज आपण नेहमीप्रमाणे उपवास करतो। तर आता माझी गुरुवारची पूजा जी आहे ती माझी करून झालेली आहे आणि मग आता थोडं कथा वाचायची राहिलेली आहे। तर संध्याकाळीच मी आता पूजा करून ठेवली, फक्त कथा नैवेद्य ती तयार झाल्यानंतर मग मी संध्याकाळी आरती वगैरे करेल आणि मग तोपर्यंत ऋतू उठला। तर आता ऋतूचं जेवण वगैरे हे सर्व तर आता पूजाची मांडणी तर माझी झाली, पण आता कथा आणि नैवेद्य वगैरे मी रात्रीच सर्व करणार आहे। तर लगेच ऋतू उठला, तर ऋतूला मी बोलते की हाय कर, तो हाय करतोय। तर आता नैवेद्यासाठी मी बनवलं डाळ भात, चपाती आणि पत्ताकोबीची सुकी भाजी। तर गोडासाठी मी गोडाचा थोडासा शिरा बनवणार आहे आणि पत्ताकोबीची भाजी एकदम झटपट अशी बनवणार आहे। तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। तर आता डाळ भाताचा कुकर पण झालेला आहे माझा आणि पत्ताकोबीची भाजी करून घेते, पीठ पण मळलेलं आहे मी। तर तुमच्यासोबत पत्ताकोबीची रेसिपी मी शेअर करते। तर पत्ताकोबीची भाजी करण्यासाठी आपल्याला फक्त लागणारे कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, तर पत्ताकोबी मी अशा प्रकारे कट करून घेतला। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, तरी खूप अशी झटपट पाणी न टाकता वाफेवरच पत्ताकोबीची भाजी होती आणि एकदम टेस्टी होते। त्याच्यामुळे मी झटपट पण बनवायची होती, त्याच्यामुळे मग मी पत्ताकोबी करायचं ठरवलं। तर तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी आणि लसूण आणि कांदा विरहित आपण नैवेद्य बनवत असतो, तर मग त्याला लसूण वगैरे काही टाकायची गरज पण नाही लागत। मग मी तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकली आणि पत्ताकोबी, वरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मग थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला फक्त भाजी थोड्या वेळाने मिक्स करायची आणि झाकून ठेवायची, तर वाफेवरच आपली भाजी शिजून जाते। तर माझा कुकर पण इथं तयार होता, पीठ पण मळलेलं होतं, त्यामुळे मग माझा झटपट स्वयंपाक झाला। तर मी आता लगेच वरणाला पण फोडणी दिली। तर 1 चमचा तूप घेतलं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली, हिंग, थोडीशी हळद, मीठ
आणि हे तुरीचं वरण मी बनवलं होतं, तर शिजते वेळेसच मी त्याच्यामध्येच टोमॅटो टाकला होता. तर आता वरणाला पण माझी फोडणी देऊन झाली. मग शेवटी मीठ टाकलं. तर आता भाजी तयार झालेली आहे, वरणाला पण फोडणी देऊन झाली, भात तर तयारच होता. आणि मग वरतून थोडीशी कोथिंबीर पण टाकली वरणामध्ये. तर आता गोडासाठी काहीतरी बनवायचं होतं मला, पण आता म्हटलं झटपट आपण शिरा बनवून घेऊयात. तर मी रवा म्हणजे आठवड्याची तयारी करते वेळेसच मी त्यामध्येच रवा भाजून ठेवते. तूप घेतलं, तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 4 चमचे रवा ॲड केला. तर फक्त मी नैवेद्यासाठीच शिरा बनवणार होती आणि आमच्यामध्ये घरामध्ये असं गोड जास्त कोण खात नाही, म्हणून म्हटलं ताटाला लावायला थोडा थोडा शिरा बनवूयात. त्यामध्येच मग मी खिसलेले ड्रायफ्रूट्स पण टाकले. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे साखर पण टाकली. तर हे लालसर होईपर्यंत थोडंसं भाजून घेतलं. त्यानंतर मग मी थोडंसं गरम पाणी टाकलं. तर आता आपला इथं शिरा पण तयार झालेला आहे आणि मी एकदम सुटसुटीत शिरानं तयार करतो. थोडासा म्हणजे ओलसरच बनवला, कारण मग ऋतू पण खातो. त्यानंतर भाजी पण तयार झाली, भात पण माझा तयार झालेला आहे आणि वरण पण. आता राहिलेत फक्त चपात्या बनवायच्या. तर आता मी पटपट चपात्या पण बनवून घेत आहे. तर आता मला फक्त 3 ते 4 चपात्या बनवायच्या आहेत. तर आता पटकन चपात्याही बनवून होतील माझ्या. तर दुपारीपासूनच मी थोडीशी म्हणजे थोडी थोडी तयारी ऋतूला घेऊन करत होते, त्यामुळे मला संध्याकाळी स्वयंपाकाला खूप कमी वेळ लागला. तर आता स्वयंपाक म्हणजे देवीचा नैवेद्य पण होतो आणि आमचा स्वयंपाक पण तयार होतो. तर आता स्वयंपाक झाल्यानंतर मग मी लगेच कथा वाचून घेणार आणि मग आरती वगैरे आम्ही सर्वजण करून घेऊ. आता इथे चपात्या पण माझ्या तयार झालेल्या आहेत. आता मी लगेच थोडंसं आवरून घेणार आणि मग मी लगेच कथा वाचून घेते. तर आता मी इथं थोडंसं आवरलं. त्याच्यानंतर मग ही महालक्ष्मी देवीची कथा वाचायला मी सुरुवात केली. तर मग कथेच्या पुस्तकाला मी हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि मग मी कथा वाचायला सुरुवात केलेली आहे. तर कथा वाचून झाल्यानंतर मग मी आरती केली. आता आरती झाल्यानंतर मग मी देवीला नैवेद्य ठेवला. तर डाळ भात, पत्ताकोबीची सुकी भाजी, शिरा आणि चपाती असा माझा आजचा नैवेद्य होता. तर धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामी. पूजा वगैरे सर्व झाली. त्यानंतर देवीला नैवेद्य ठेवला. आता आम्ही जेवण करून घेणार आहोत. तर भेटूयात थोड्याच वेळाने आपण. तर अशा प्रकारे मी आज पहिल्या गुरुवारची पूजेचा सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तर रात्री मग जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही झोपलो आणि माझ्या लक्षातच नाही व्हिडिओचा एंड करायचा. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.